बेटा, अरे कोण आहेस तू? तू इथे ज्या पद्धतीने मंदिराची सेवा करतोयस ते बघतोय मी. त्यावरून मला असं वाटतंय की तुझा देवावर खूप विश्वास आहे. तू कुणाच्या तरी भल्यासाठी या देवाच्या दारी आलायस. खरंच देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो. बेटा, माणसाची जशी कर्म असतात त्या पद्धतीने माणसाला फळं भोगावी लागतात. जशी चांगली कर्म केली तर नशिबी चांगलं येतं आणि वाईट कर्म केलं की नशिबी वाईट येतं. पण कधीही असं होतं की कुणाचंही वाईट न करता केवळ दुसऱ्याची पापं दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्याला भोगावी लागतात. कदाचित ती मागच्या जन्मीची पापं असतील. पण तू इथे कुटुंबातील कुणासाठी तरी तू इथे आलेला आहेस. जसं या मंदिराच्या दारात मी बसलोय ते केवळ माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी. मला आतून खूप वाटतं आपल्या कुटुंबाजवळ जावं. पण मी जर त्यांच्या जवळ गेलो तर त्यांना खूप त्रास सहन करावा लागेल. माझ्याकडे परत जाण्याचा मार्ग नाही आहे, पण तो तुझ्याकडे आहे बेटा. का कुणास ठाऊक इथे मी कुणाशीच बोलत नाही, पण तुला बघितल्यावर तुझ्याशी बोलायची इच्छा झाली. तसं मंदिरात या सगळे मला साधू बाबा म्हणून हाक मारतात. तूही माझ्या मुलासारखाच आहेस. तू मला बाबा म्हण आणि मी तुला बेटा म्हणे. बाकी सगळं ईश्वराच्या हातात आहे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.